माझं नाव विनया मेहेंदळे. सध्या मी गीताधर मंडळाची कार्यवाह आहे आणि गीतादर्शन मासिकाची संपादक आहे. तत्पूर्वी मी आकाशवाणी पुणे केंद्रावर निवेदक म्हणून नोकरी केलेली आहे, जवळजवळ 33-34 वर्ष. पण आता पूर्णपणाने निवृत्तीनंतर गीताधर मंडळाच्या कामातच पूर्णपणे आहे. आणि गीताधर मंडळाची ही संस्था आहे, ही 1924 साली स्थापन झाली आणि आता ही शतकमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे आमचे विविध कार्यक्रम आहेत, अनेक प्रकारचे प्रकल्प चालू आहेत. तर या सगळ्याची माहिती द्यायला मला निश्चितच आवडेल आणि विशेषतः 100व्या वर्षाच्या निमित्ताने ही माहिती लोकांपर्यंत जावी अशी माझी खूप इच्छा आहे. या कार्यात मॅडम हे कार्य जे आपण करत आहात हे खरंच खूप हो. चांगलं आणि प्रेरणादायी कार्य आहे. हे जे आणि मोठं स्थित्यंतर तुम्ही पाहिलंय वेगवेगळ्या हं. काळातलं किंवा आता जे डिजिटायझेशन सगळं झालेलं आहे. तर ह्या सगळ्या बरोबर. पार्श्वभूमीवर एक स्त्री म्हणून या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे गीतेत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात. आपल्यावर वेगळ्या प्रकारचे नक्की, नक्की. संस्कार संस्कार झालेले आहेत. तर या खरंय. या पार्श्वभूमीवर एक स्त्री म्हणून बदलत्या काळाकडे तुम्ही कसं पाहता? एक महत्वाची गोष्ट म्हणजे की खरं पाहिलं तर पूर्वी असं म्हणायचे लोकं, 25 वर्षांनी पिढी बदलते, पण आता ती 5-5 वर्षाला बदलते. इतका वेगाने सगळा समाजातला बदल होतो आहे. म्हणजे 75 साली, 80 साली, 85 साली असे एक-एक टप्पे पाहिले, तर आता स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांच्या एकंदर असलेलं समाजाचं स्थान, यात सगळ्यात जमीन अस्माना इतका फरक पडलेला आहे. आता भगवद्गीतेसारखं काम करत असताना विशेषतः आम्हाला मुद्दाम सांगावसं वाटतं, की आमच्याकडच्या सगळ्या कामांमध्ये 90% हून जास्त स्त्रिया काम करतात. आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज असा होता, की बायकांना खूप हौस असते. प्रत्येकात त्यांना काहीतरी मिळवायचं असतं किंवा एखादी गोष्ट घेण्याकरता त्या दागिन्यांकरता, कपड्यांकरता वगैरे किती लालची असतात. अशा काय-काय वेगळ्या-वेगळ्या इमेज झालेल्या आहेत. पण भगवतीचं काम हे जे गीतार्पणाचं काम चालू आहे, ते करताना 90% स्त्रिया काम करतायत. मला सांगायला आनंद वाटेल, की आमचे 150च्या वर गीता संथा वर्ग चालू आहेत आणि हे सगळे वर्ग निशुल्क आहेत. सध्याच्या काळात चमत्कार म्हणावा असे आहेत आणि हजारोंनी लोकं गीता शिकतायत. त्यातले 99% बायकाच आहेत. स्वतः एकही पैसा न घेता एक हौस म्हणून म्हणा किंवा त्यांच्याबद्दलची एक चांगली प्रेरणा म्हणून त्या आज काम करतायत. एक पैशाची सुद्धा अपेक्षा न करता. यात आपल्याला काही मिळेल का? सत्ता नाही, पैसा नाही, नाव नाही, काहीही मिळणार नाही. पण गेली अनेक वर्ष हे काम चाललंय. त्यातली ही स्त्री शक्ती मला मुद्दाम सांगायची वाटते, की एखादी संस्था 100 वर्ष टिकते ती उगाच नाही. त्याच्या मागे आणि गीता धर्मडाच्या इतिहासात खरं स्त्रिया खूप उशिरा यायला लागल्या, कारण त्या काळातली तर गोष्ट वेगळीच होती. पण आता जो वेग आलाय ना, त्याचं श्रेय या बायकांना द्यायलाच हवं. दुसरी गोष्ट अशी, की आमच्यातर्फे दरवेळेला, दररोज गेली अनेक वर्ष दैनंदिन ज्ञानसत्र चालू आहे. म्हणजे रोज व्याख्यान असतं गीता मंडळामध्ये आणि 35-40 वर्षाहून हे काम चाललेलं आहे. त्यात सुद्धा 75% हून जास्त बायका आहेत. म्हणजे आपलं शिक्षण कधीतरी बंद झालं असेल कदाचित. पण आता एखादा नवीन विषय घेऊन त्यावर अभ्यास करून त्यात बोलावं, यातला त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. आणि आमच्याकडच्या होणाऱ्या अनेक परीक्षा आहेत, त्या सगळ्यामधला सहभाग आहे. ही स्त्री शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. हे तर मला सांगावसंच वाटतं आणि कळावंही लोकांना. म्हणजे उगीच आपल्याकडे बायका म्हणले, की त्या त्यांची महिला मंडळ आणि त्यांचे कुचाळके असले विनोद करण्याचे दिवस आता बंद करावेत, असं मला नाही वाटतं, की आता बायकांवरचे विनोद बंदच करायला हवेत खरोखरी. इतक्या या बायका बदलल्या आहेत, काहीतरी चांगलं काम करत आणि विशेष म्हणजे वयाचा कुठलाही अडसर तिथे येत नाही. 50शीच्या पुढे, 60च्या पुढे आमच्याकडे 84 वर्षाच्या बाईंनी अख्खी गीता पाठ करून बक्षीस मिळालं. असेही प्रकार घडलेले. वाह! वाह! खरोखरच मॅडम वाखाणण्यासारखं काम आहे आणि या कामात हां. तुमच्यासारख्या महिला सहभागी होतायत आणि सगळ्यांना प्रोत्साहन देतायत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मॅडम एक स्त्री म्हणून आयुष्यात हं, येणारे यश आणि अपयश याकडे हं. आपण कसं पाहता आणि कसं पचवता? हे आम्हाला सांगा? नाही, एक सांगू का मी तुम्हाला? प्रत्येक बाईच हे करते बरं का. मी वेगळं केलंय का हिनी वेगळं केलंय असं काही नाही. मला नेहमीच वाटतं, की प्रत्येक माणूस लढाईच लढत असतो. फक्त त्याची क्षेत्र वेगवेगळे असतील, त्याची आयुध वेगळी असतील. आणि विशेषतः बायकांना पहिल्यापासून नकाराची सवयच असते. म्हणजे किंबहुना माझ्या पिढीला तर ती होतीच होती. कारण तो एक काळ असा होता, की आपण आई-वडिलांचं आधी ऐकायचं, मग नवऱ्याचं ऐकायचं. आताचा काळ तर मुलांचा ऐकण्याचा आलाय. पण एक जुळवून घेणं, 4 माणसांना जोडून घेणं आणि त्यामुळे ती नातेसंबंध टिकवणं हे काम बायका करत आलेत, अजूनही करतायत. म्हणजे कितीही स्वातंत्र्याच्या गप्पामध्ये तरी कुठली बाई अशी सहजासहजी घर सोडायला तयार होत नाही. भले बाहेर चित्र लोकांना दिसत असेल, काही बदल घडलेले असतील, मी ते नाकारत नाही. पण ते प्रमाण तसं इतकं मोठं नाहीये.
आणि शिक्षण घेतलं म्हणजे बायका बदलतील, त्या वाया जातील वगैरे असा जो काही भ्रम होता, त्यापेक्षा शिक्षण घेऊन बायकांनी काय काय करून दाखवलं हे बघण्यासारखं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आसपास बघताना म्हणजे मला तर नेहमी वाटतं की गीतेसारखा विषय मी तसं पाहिलं तर निवृत्ती परस्य त्याच्यावर शिक्का बसला होता. खरं पाहिलं तर आमची संस्था जी काम करते ती गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी जो कर्मयोगाचा अर्थ सांगितला त्याचा प्रचार करण्याकरता आहे. त्यामुळे खरं तर तरुण वयापासून लहान वयापासूनच गीता लोकांना कळली पाहिजे. त्याचं तत्वज्ञान कळलं पाहिजे. हा आमचा आग्रह आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही चाललेले आहेत. तेव्हा या बायका पहिल्यापासून ज्या आधी वेगळ्या पद्धतीने आता सासरी गेलीस जुळवून घे किंवा फालतू गोष्टी करता त्रास करून घेऊ नको, सुखात-दुःखात मजेत राहा, त्या 4 माणसांना घर तुझ्यावर अवलंबून आहे, त्यात तूच नाराज होऊन चालणार नाही वगैरे असे जे काही उपदेश होते, ते जरी बदलले असले तरी मूळ त्यातला गाभा एकच आहे. जुळवून घे, स्थिर बुद्धीने राहा आणि गीता वेगळं शिकवत नाही ना. सुख-दुःखे समेकृत्वाच शिकवते ती. आणि मला असं वाटतं, की जितकं गीतेचा अभ्यास आणखीन वाढेल, तरुण वयात वाढेल, तेवढा याला एक मानसिक बळही मिळेल, आत्मिक बळ पण मिळेल. आणि आमचे प्रयत्न त्या दृष्टीने चाललेलेच आहेत. आम्ही प्रयत्न करतोच आहोत आणि आता 100 वर्ष होत आलीत. नवनवीन उपक्रम करण्याच्या मागे आम्ही आहोतच. वाह मॅडम! म्हणजे ही जी संस्काराची पुंजी आहे, हा जो वारसा आहे, हां. तो पुढे नेण्याचं काम आपण सगळे मिळून करतो आहोत. या प्रवासामध्ये जनता सहकारी बँकेची साथ कशी मिळाली? खरं सांगायचं म्हणजे ते माझी गोष्ट आणखीन वेगळी आहे. म्हणजे अशी, की जनता बँक स्थापन झाली तेव्हापासून माझ्या घराचा संबंध जनता बँकेशी आहे. माझी आजी म्हणजे राष्ट्रीय सेविका समितीची प्रमुख संचालिका होती ती, ताई आपटे. तिचं जनता बँकेतलं सेव्हिंग अकाउंट नंबर 1 होतं. अरे वाह! आणि माझे वडीलही जनता बँकेचे चेअरमन होते अनेक वर्ष. त्यामुळे बँक ही आमच्या घरात होती अक्षरशः. बँकेतले सगळे व्यवहार आणि बँकेची होत असलेली प्रगती मी स्वतः पाहिलेली आहे. आणि गीता मंडळाचं म्हणाल तर माझे वडील गीता मंडळाचंही काम करत असल्यामुळे जनता बँक हा फार मोठा दुवाच होता. आणि आजही आमची बरीचशी खाती जनता बँकेतच आहेत आणि अगदी घरगुतीपणाने असं मी म्हणते. काही आमच्यातल्या आता आमच्याकडे कसं आहे, की आमच्याकडे स्टाफ खूप ट्रेंड आहे वगैरे अशा प्रकारचं नाहीये. सेवा म्हणूनच आमच्याकडे येणाऱ्या स्टाफमधल्या सगळ्या बायका आहेत. पण त्यांना समजून घेणं किंवा ते असं करतायत, ही साथ देणं ही जनता बँक वर्षानुवर्ष करत आलेली आहे. तो आमच्या संस्थेचा विशेषतः गीता मंडळाचा हा ऋणानुबंध जनता बँकेशी खूप मोठा आहे. हे तर मला अभिमानाने सांगावसं वाटतं. आदिशक्तीची आपण उपासना करतो आहोत. तर हं, ही जी काही आदिशक्ती आहे, ती आपल्याला हं. आत्मसन्मान शिकवते, आत्मभान शिकवते. तर या बरोबर. पार्श्वभूमीवर या नवरात्रोत्सवानिमित्त आपण युवा पिढीला किंवा युवतींना, आपल्या मैत्रिणींना काय संदेश देऊया? नाही मला काय वाटतं माहितीये का, खरं तर आता एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण जगामध्ये काल परवापर्यंत आपला देश हा भीक मागणारा किंवा केविलवाणा देश होता. आता गेल्या काही वर्षात आपल्या देशाची सगळी जी प्रतिमा आहे ती खूप बदलत चालली. त्यामुळे आता कसं झालं, की सगळं जगही जवळ आलंय, पण ते आपल्याकडे फार उत्साहाने, उत्सुकतेने असं म्हणेन मी जास्त बघतायत. अशा वेळेला भगवद्गीता हे खूप मोठं साधन असं म्हणायला हरकत नाही, कारण परदेशातल्या लोकांना त्याच्यात उत्सुकता वाटते. तर लहान वयापासून मला वाटतं या जर गोष्टी आपण समजावून सांगितल्या, त्यांच्यापर्यंत नेल्या आणि परदेशात जाताना विशेषतः बऱ्याच वेळेला असं होतं, की त्या लोकांना जास्त माहिती असते इतकी आपल्या मुलांना नाही. कारण काय घर की मुर्गी म्हणतात तशातला प्रकार आहे. तर मला असं वाटतं, की आपल्याच संस्कृतीची माहिती, आपल्याच हा जो मोठा दैदिप्यमान वारसा आहे, त्याची माहिती आपल्याला असणं ही काळाची मोठी गरज आहे. आणि त्याचा जितका प्रसार आपण करू आणि त्याचं जितकं आपल्या आचरणातून दाखवू, तेवढं विश्वगुरू देश व्हायला वेळ लागणार नाही. तर ती एक मोठी जबाबदारी आणि एक घरातली स्त्री आहे. कारण एका घरातली स्त्री शिकली की घर शिकतं असं म्हणतात. तर स्त्रियांनी जर हे समजून घेतलं तर मला वाटतं घरातल्या सगळ्या लोकांना या गोष्टींचं एक माहिती होणं किंवा त्याच्याबद्दलची जागरूकता येणं हे नक्की घडू शकेल. कोरोनामुळे काय झालंय, की आता आपल्या म्हणजे पूर्वी बायकांना यंत्र हाताळणं फार माहीत नव्हतं. सुदैवाने हो, आज प्रत्येकीच्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल आलाय आणि सगळ्या खरंय. गोष्टी जगाशी संपर्क साधणं त्यांना जमलंय. त्यामुळे हो. त्यांनी ही माहिती तर घ्यावीच, पण याचा उपयोग नुसत्या गुड नाईट, गुड मॉर्निंग किंवा इतर गोष्टींपेक्षा यात जास्त जर घालवला तर खूप मोठा उपयोग होईल आणि आमचे वर्ग ऑनलाईन खूप मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात चालू आहेत. तर अशा प्रकारचा जर या यंत्रांचा आपण वापर जास्तीत जास्त केला, तर मला वाटतं ही गोष्ट अधिक वेगानं होईल. फक्त मी एक आता शेवटी जर आमच्या तर्फे एक आवाहन करते. 3 डिसेंबरला 2 आणि 3 हां, डिसेंबरला शताब्दीनिमित्त मोठा कार्यक्रम आपण सर परशुराम महाविद्यालयाच्या पटांगणावर घेणार आहोत. 3 बरं, डिसेंबरला संपूर्ण गीता पाठ आहे. त्या बरं. दिवशी 2:30-3 वाजता गीता पठणाला सुरुवात होईल. ते 5:30-6 पर्यंत संपेल आणि 10 ते 12,000 लोकं त्यात सामील होतील, असा आमचा अंदाज आहे. तर मी या निमित्ताने सगळ्यांना सांगेन, की 3 डिसेंबरला प्रत्यक्ष एस-पी कॉलेजच्या ग्राउंडवर येता आलं तर या. नाही जमलं तर किमान लिंक सुद्धा तुम्ही जॉइन करा आणि हा गीता पाठ जरूर ऐका. एक वेगळा-आगळा उपक्रम आहे.
धन्यवाद.